शिवसेनेच्या उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः ही यादी जाहीर करण्याची शक्यता आहे। 48 पैकी 23 लोकसभा मतदारसंघात शिवसेना उमेदवार देणार आहे। आज भाजपच्या लोकसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे। पहिल्या 100 जणांच्या यादीत महाराष्ट्रातून गडकरी, दानवे, प्रीतम मुंडेंच्या नावाची घोषणा आता होण्याची शक्यता देखील आहे। काँग्रेसने आपली तिसरी उमेदवारी यादी जाहीर केलेली आहे। तेलंगणामधून 8, आसाममधून 5, मेघालयमधून 2, उत्तर प्रदेश, सिक्कीम आणि नागालँडमधून प्रत्येकी एक उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात आलं। मेघालयचे माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा यांना तुरा लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं आहे। प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीनं आपली पहिली यादी जाहीर केली। या पहिल्या यादीमध्ये 37 उमेदवारांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। सुप्रिया सुळे यांच्या विरोधात नवनाथ पडळकर यांना उमेदवारी देण्यात आली। हवं तर माझं भाषण ठेवा, पण भाजपमध्ये येता का असं विचारू नका, असा टोला मनोहर जोशींनी भाजपला लगावला। काटोल विधानसभा पोटनिवडणुकीला न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलेलं आहे। काटोल पोटनिवडणुकीमध्ये निवडून आलेल्या आमदाराला फक्त 3 महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे। त्यामुळे या अल्प काळासाठी निवडणूक घेऊ नये, दुष्काळात सरकारी निधी वाया घालवू नये अशी मागणी करणारी रीट याचिका काटोल पंचायत समितीचे सभापती संदीप सरोद यांनी नागपूर खंडपीठात केली आहे। पवारांच्या निवडणूक न लढण्याच्या घोषणेवरून सध्या महाराष्ट्रामध्ये जोरदार चर्चा होतीये। अशातच शरद पवारांना पराभवाचा अंदाज आल्यामुळेच त्यांनी लोकसभेतून माघार घेतली, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केली। राष्ट्रवादीकडून दुसरी यादी जाहीर झाली। मावळमधून पार्थ पवार, शिरूरमधून अमोल कोल्हेंना आणि नाशिकमधून समीर भुजबळांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। अर्जुन खोतकर उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झाले। जालना लोकसभा लढण्यावर खोतकर ठाम असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। या संदर्भात खोतकर पुन्हा उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार असल्याची माहिती मिळतेय। अर्जुन खोतकरांपाठोपाठ आता पंकजा मुंडे देखील मातोश्रीवर दाखल झाल्या। जालना लोकसभेचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न आता त्या करणार आहेत। आता उद्धव ठाकरे आणि पंकजा मुंडे खोतकरांची समजूत कशी काढतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। युतीच्या घोषणेनंतर नाशिकमध्ये सेना भाजप अधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। रविवारी होणाऱ्या मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीचं नियोजन घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती, असं सांगण्यात आलंय। दोन्ही नेते रविवारच्या बैठकीत युतीच्या 8 मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत। लोकसभा निवडणुकांनंतर राज्यामध्ये तब्बल 12 लाखांपेक्षा जास्त मतदारांनी मतदार नोंदणीसाठी अर्ज केलेत, तर मागील एका वर्षात 7 लाखांपेक्षा जास्त मतदारांची नावं मतदार यादीमध्ये समाविष्ट झालेली आहेत। तसंच विविध बाबींची पूर्तता करू न शकल्यामुळे 2 लाखांपेक्षा जास्त अर्ज नाकारण्यात आले। बसपा महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व जागा लढवणार आहे। कल्याणमध्ये काशीराम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये बसपाचे प्रदेश महासचिव प्रशांत इंगळे यांनी ही माहिती दिली। बहुजनांचा पंतप्रधान करायचा असेल तर राष्ट्रीय पक्षाला मतदान करण्याचा सल्लाही त्यांनी यावेळेस दिला। भाजप आणि शिवसेना युतीत फेविकॉलचा जोड आहे, जो कधीच तुटणार नाही, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीतील सभेत केलं। युती झाल्यानंतर पहिली संयुक्त सभा अमरावतीमध्ये झालेली आहे, त्यावेळेस ते बोलत होते। कोणावर टीका करायची म्हणजे पंचायत होते। आता शरद पवारांना भाजपमध्ये घेऊ नका, नाहीतर आम्हाला निवडणुकीत गंमतच उरणार नाही। सगळेच आपल्या पक्षात आले तर बोलायचं कोणाबद्दल, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शरद पवारांवर टीका केली। ऐन निवडणुकीआधी पंकजा मुंडेंना जबर धक्का बसला। विनायक मेटेंनी लोकसभा निवडणुकीमध्ये प्रीतम मुंडेंचा प्रचार करणार नसल्याचं म्हटलं। पंकजांकडून कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप मेटेंनी केला। एका बाजूला भाजपवर मुलं नातवंड पळवून नेणारी टोळी अशी टीका होत असताना भाजपनं मात्र इनकमिंग जोरदार सुरू ठेवलाय। उत्तर महाराष्ट्र आणि सोलापूरमधील बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला। सुजय विखेंना राष्ट्रवादीने उमेदवारी द्यायची तयारी दर्शवली होती। केवळ अंतर्गत गडबाजीचा फटका बसेल म्हणून विखेंना उमेदवारी नाकारल्याचा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला। राजू शेट्टींचा महाआघाडीतील प्रवेश जवळपास निश्चित झालेला आहे। राष्ट्रवादीने हातकणंगलेची जागा दिल्यानंतर आता काँग्रेसनंही सांगलीची जागा देण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। देशभरात 2019च्या लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय। गडचिरोलीनंतर सर्वात संवेदनशील मतदारसंघ म्हणून रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाची ओळख आहे। त्यामुळे निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रत्नागिरी पोलिसांनी मॉक ड्रिल देखील केलं। लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तसंच अवैध धंद्यांविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागानंही कंबर कसलेली आहे। इगतपुरीमध्ये 500 लिटर हातभट्टीची दारू आणि 1000 लिटर रसायन नष्ट करण्यात आलं। 22 आरोपींना या प्रकरणी अटक करण्यात आली। चेन्नईमध्ये राहुल गांधींचा कार्यक्रम घेणाऱ्या स्टेला कॉलेजला निवडणूक आयोगानं आता नोटीस बजावली। आचारसंहितेचा भंग केल्याच्या आरोपाखाली निवडणूक आयोगानं ही नोटीस बजावली आहे। भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी दिल्लीच्या जंतर मंतरहून बहुजन हुंकार रॅली काढली।
पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिल्लीच्या गादीला स्पर्श देखील करू देणार नाही अशी भूमिका चंद्रशेखर आझाद यांनी मांडली. तसंच माझी लढाई संविधान वाचवण्यासाठी आहे असं देखील आझाद म्हणाले. भारताचं संविधान ज्या दिवशी धोक्यात येईल त्या दिवशी कोरेगाव भीमाची पुनरावृत्ती करू असा इशारा भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी दिलाय. दिल्लीतील जंतर मंतर मैदानामध्ये बहुजन हुंकार रॅलीला संबोधित करताना ते बोलत होते. या विधानानंतर नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. भारतीय हवाई दलानं पाकिस्तानातील बालकोटमध्ये एअर स्ट्राईक केला. त्याच वेळेस भारतीय लष्करानं म्यानमार सीमेवर अराकान आर्मीच्या विरोधात एक मोठं ऑपरेशन केलं. म्यानमारमधील अराकान आर्मीला संपवण्यासाठी दोन्ही देशांच्या लष्करांनी गुप्तपणे 17 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान हे ऑपरेशन पार पाडलं. आपल्या बेताल वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असलेले भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी 2019 नंतर पुन्हा निवडणूक होणार नाही तसं धक्कादायक वक्तव्य केलं. उन्नाव येथील एका कार्यक्रमामध्ये साक्षी महाराज बोलत होते. आंध्र प्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री YSR रेड्डी यांचे धाकटे बंधू YS विवेकानंद रेड्डी हे कडापा या जिल्ह्यातील पुलिवेंदुला या आपल्या निवासस्थानी शुक्रवारी सकाळी मृतावस्थेत आढळले. शवविच्छेदन अहवालानुसार विवेकानंद यांच्या डोक्यावर आणि उजव्या हातावर मांड्यांवर 7 जखमा आढळलेल्या आहेत. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. बसपा अध्यक्ष मायावती आता समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंग यादव यांचा होळीच्या नंतर प्रचार करणार आहेत. मुंबईत एवढी पूल दुर्घटना होऊन 6 जणांचा बळी गेलाय. मात्र उद्धव ठाकरेंनी मात्र या प्रकरणावर बोलण्याचं पूर्णपणे टाळलंय. सोलापुरात दुमजली शाळेच्या इमारतीचा भाग कोसळला परंतु या ठिकाणी सुदैवानं कोणीही जखमी झालेलं नाहीये. सीएसएमटी मधील पूल जेव्हा दुर्घटनाग्रस्त झाला तेव्हा नेमकी काय परिस्थिती होती याचा एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे आणि या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे भयानक दृश्य कैद झालंय. या पुलाचं ऑडिट झाल्यानंतर अवघ्या 8 महिन्यांमध्ये हा पूल जो आहे तो कोसळला. त्यामुळे ऑडिट करणाऱ्या देसाई कन्सल्टंटला काळ्या यादीत टाकण्यात आलाय. पूल दुर्घटनेसाठी पूर्णपणे बीएमसी जबाबदार आहे. मात्र सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून ही जबाबदारी ढकलण्याचाच प्रयत्न करण्यात आलाय. सीएसएमटीमधील हा पूल दुर्घटना झाल्यानंतर पालिकेला आता उपरती सुचलेली आहे आणि आता कुठे स्वतंत्र पूल निरीक्षकाची नियुक्ती करण्यात आली. स्वच्छ भारत अभियानाच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसराचं सुशोभीकरण करताना हिमालय या पुलावर बसवण्यात आलेल्या आकर्षक लाद्यांचा भार वाढल्यामुळे हा पूल कोसळल्याचा संशय यावेळेस पालिकेतल्या अधिकाऱ्यांनी केला आहे. पूल दुर्घटनेप्रकरणी पालिकेनं पहिली कारवाई केली आहे. मुख्य अभियंता AR पाटील यांचं निलंबन करण्यात आलंय तर 2 निवृत्त अभियंत्यांची सविस्तर चौकशी केली जाणार आहे. मुंबई हायकोर्टामध्ये पूल दुर्घटनेची जनहित याचिका दाखल करण्यात आली. माजी न्यायमूर्ती VP पाटील यांनी या संदर्भात याचिका दाखल केली. या संदर्भात 22 मार्चला पुढील सुनावणी होणार आहे. कोसळलेल्या पुलाचा सांगडा काढण्याचं काम सुरू असताना जीव धोक्यात घालून कामगार काम करत असल्याचंच यावेळेस दिसून आलंय. चंद्रपुरातील बालाजी वॉर्ड परिसरामध्ये अस्वल शिरला होता. या अस्वलाला बेशुद्ध करून बाहेर नेण्यात आलं. वन विभागानं यावेळेस या अस्वलाला जाळीमध्ये जेरबंद केलाय. अनेक गुन्ह्यात आरोपी असलेला कुख्यात गुन्हेगार मुंबईतील कुरार पोलिसांनी त्याला बेड्या ठोकलेल्या आहेत. या आरोपीकडून गावठी पिस्तूल देखील जप्त करण्यात आलेला आहे. दिल्ली पोलिसांच्या मारहाणीचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे. यामध्ये पोलिसांसह सरिता विहारचे SHO अजब सिंग देखील या ठिकाणी दिसत आहेत. पेट्रोलिंग करताना दारुड्यांना या पोलिसांनी चांगलं ठोकून काढलं. लखनौच्या गोमतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरुणीची छेडछाड काढण्याची घटना घडलेली आहे. ऑटो ड्रायव्हरने ही छेडछाड काढली मात्र स्थानिकांनी ऑटो ड्रायव्हरला बेदम चोप दिलाय. पंजाब नॅशनल बँकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून लंडनला फरार झालेल्या नीरव मोदीच्या पत्नीच्या विरोधात देखील जमीनपात्र वॉरंट आता बजावण्यात आलाय. क्रिकेट जगतात T20च्या माध्यमातून प्रवेश करून चांगली कामगिरी करणाऱ्यांमध्ये अफगाणिस्तानचा अव्वल क्रमांक लागतो. मात्र त्याच्या पाठोपाठ आता युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका देखील या क्रिकेट जगतात पदार्पण करते. रिअल माद्रिदला सलग 3 वर्ष युएफाचा चॅम्पियन्स फुटबॉल लीगचे विजेतेपद मिळवून देणारे प्रशिक्षक झिनेदिन झिदान यांचं पुन्हा एकदा प्रशिक्षकपदी पुनरागमन झालंय. दीपिकाच्या लोकप्रियतेमुळे लंडनमधील मादाम तुसा संग्रहालयामध्ये तिचा मेणाचा पुतळा ठेवण्यात आला. यावेळेस दीपिका आणि तिचा पती रणवीर देखील उपस्थित होते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.